क्रांती केली म्हणजे काय झालं हे लक्षात घेतलं. त्याचा फार सुंदर आढावा बाबासाहेबांनी आपल्या ग्रंथात घेतलेला आहे की बुद्धाच्या काळचा समाज, बुद्धाच्या अगोदरपासून चालत आलेला समाज, याच्यामध्ये मानवी मूल्य ही श्रेष्ठ मानली जात नव्हती, तशी ती प्रस्थापित सुद्धा तेवढ्या प्रमाणात झालेली नव्हती. तो समाज कसा होता? नंबर 1चं कारण त्यांनी सांगितलं की तो गॅम्बलर होता, जुगार खेळणारा होता. जुगार खेळणारे की मानवी मूल्य नाही, तो पियक्कड होता. राजे राजवाडे महिला सुद्धा दारू प्यायच्या. पिणं हा काही सद्गुण नाही. तो स्वैराचारी होता. स्वैराचारी काही मानवी मूल्य नाही. अगदी पशूंशी सुद्धा दुराचार करणारी अशा प्रकारची त्याची प्रवृत्ती होते. हा समाज हिंसक होता. यज्ञाच्या नावानं, देवाच्या नावानं, धर्माच्या नावानं मोठ्या प्रमाणामध्ये हिंसा करणारा हा समाज होता. तर मानवी मूल्य ज्या समाजामध्ये नव्हती, हे असे काही प्रवृत्ती ह्या समाजामध्ये होत्या की ज्या प्रवृत्तीमधून दुःखच निर्माण होत होतं. हिंसेतून दुःख निर्माण होतं, काही जास्त विचार करण्याची गरज नाही. दुराचारातून दुःख निर्माण होतं, पिण्यातून दुःख निर्माण होतं. याबद्दल वेगळं काही सांगण्याची गरज नाही. द्यूत खेळणं, जुगार खेळणं, यातून दुःख निर्माण होतं, हेही वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यामुळे बुद्धाच्या अगोदरचा त्या काळातला समाज अशा तऱ्हेनं त्याच्या दररोजच्या व्यक्तिगत जीवनामध्ये आणि सामाजिक जीवनामध्ये दुःख निर्माण करण्याच्या पद्धतीनं जगत होता. म्हणून त्याच्या जीवनामध्ये जीवात जीव असताना सुख निर्माण होणं अशक्यप्राय होतं. हे सुख बुद्धाने मिळवलं आणि जगापुढे त्याचे सिद्धांत मांडले. ते सिद्धांत आपल्याला माहीत आहेत, ते आपण लक्षात घेतले. बुद्ध धर्माची ती क्रांती आहे. प्राचीन भारतामध्ये बुद्धामुळं क्रांती घडली आणि मानवी सद्गुणांना महत्त्व लाभून त्याचा वापर करून मनुष्य इहलोकी सुखी होण्याचा मार्ग मोकळा झाला. क्रांती आहे. त्याच्या जीवनाला कलाटणी मिळाली. जे नकारात्मक होतं ते सकारात्मक झालं, जे दुःखमय होतं ते सुखमय झालं. ज्यामध्ये माणुसकी नव्हती त्यामध्ये माणूस केली. आणि श्रेष्ठ व मानवी मूल्य जे आहे, ज्यामध्ये प्रामुख्यानं अहिंसेचं तत्त्व सांगितलं आहे, परस्परांचं सुख दुःख जाणं याची जाणीव बाळगायला सांगितलेली आहे, मैत्रीचं तत्त्व सांगितलेलं आहे की आपली ही सकारात्मकता वाढवा जी सुखाकडे नेणारी आहे. ते मानसिक विकासाचं महत्त्वाचं साधन आहे सकारात्मकता. त्याच्यावरती आपण नंतर कधी बोलू. तर ही बुद्धानं घडून आणलेली क्रांती आहे. आता ही क्रांती जर आपल्याला कळली नाही तर आपल्याला काहीच कळलं नाही असं त्याचा अर्थ होईल. आणि भारतीय इतिहासामध्ये नेमकं हे सारं दडपून ठेवलेलं आहे, लपवून ठेवलेलं आहे किंवा गाडून टाकलेलं आहे, जे भारतामध्ये भारतीय माणसाच्या इतिहासामध्ये कोणालाही शिकता येत नाही. आजची कुठली इतिहासाची पुस्तकं पहा, हे नेमकं त्याच्यामध्ये नाही. बुद्धानं क्रांती केली असं हा इतिहासकार म्हणतच नाही. हे थोडंसं लक्षात घ्या. आमचा असा इतिहास, आमचं असं वाङ्मय, आमच्या अशा परंपरा, ह्या नुसत्या खुशामतीच्या गोष्टीवरती आपला इतिहास जो आहे तो लिहिला गेलेला आहे. म्हणून तो मॅक्सिमम जास्तीत जास्त बनावट आहे, असले त्याच्यामध्ये नाही. आणि म्हणून बाबासाहेबांना या विषयावरती संशोधन करून हे ग्रंथ लिहिण्याची गरज पडली. त्यांनी स्पष्टपणे ते म्हटलेलं आहे की मला हे करावं लागलं. आणि हा इतिहास माणसानं विसरता कामा नये. आता त्याला माहीतच नाही तर विसरण्याचा सवालच नाही. भलत्याच विषयामध्ये तो अडकून पडलेला आहे इतिहासामध्ये. म्हणून बाबासाहेबांनी इथल्या प्रत्येक माणसाला आपला इतिहास जाणायला शिकवलं भारतातल्या. आणि त्यांचं ते प्रसिद्ध वचन लक्षात ठेवा
जे आपला इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत. गंमत अशी आहे भारतीय समाजाची, ज्यामध्ये बाबासाहेबांचा मागासलेला समाजही सारा आला, की त्यांना आपला खरा इतिहासच माहीत नाही. हा खरा इतिहास पुढे मांडलेला नाही. आणि म्हणून या ग्रंथाचा अभ्यास तळागाळातल्या माणसाचा झाला पाहिजे, तर या देशामध्ये क्रांती होऊ शकेल, काही चांगलं घडू शकेल. लोक जर त्याच अज्ञानामध्ये कायम राहिले तर बाकी काहीही करा, त्याच्या परिवर्तनाचा मार्ग मोकळा होणार नाही. हे बाबासाहेब जाणून होते. म्हणून हा पहिला मुद्दा आपण लक्षात घ्यायचा, जो बाबासाहेबांनी स्पष्ट केलेला आहे की बुद्धानं क्रांती केली, त्याचा अर्थ हा असा होता. नंतर प्रतिक्रांती झाली, त्याची सारी मीमांसा बाबासाहेब आपल्या ग्रंथात केली आहे. त्याचे मुद्दे आपण बघितलेले आहेत की बुद्धानं केलेल्या क्रांतीमुळं त्या काळामध्ये परिवर्तन झालं. यज्ञयाग बंद झाले, प्राणी हिंसा बंद झाली, माणसाच्या व्यक्तिगत जीवनामध्ये सुधारणा झाली. त्यामुळे सामाजिक जीवन अधिक सौख्यमय झालं, अधिक चांगलं झालं. आणि या साऱ्या चांगल्याचा सर्वात मोठा फटका बसला तो ब्राह्मण समाजाला बसला. कारण ब्राह्मण समाजाचं चरितार्थ जगणं यज्ञयागावरती होतं. यज्ञामध्ये दररोज पशूंचे बळी दिले जायचे, तेव्हा ब्राह्मणाची खाण्याची चंगळ असायची. पिणं हा धर्मच मानला जात होता. सोमरस यज्ञामध्ये प्यायलाच लागतो, म्हणजे पिण्याची ही चंगळ होती. आणि मग तिथे पुत्र नसणाऱ्या महिला यायच्या की आम्हाला पुत्र द्या, म्हणून ब्राह्मणांची तीही चैन तिथेच व्हायची. आय एम सॉरी, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. आणि अशा तऱ्हेनं ज्यांचं सारं जीवन अशा भौतिक चैनीमध्ये चाललेलं होतं, त्यांचं ते जीवन दुःखमय झालं, कारण यज्ञ बंद झाले. लोक त्यावरती विश्वास ठेवेनासे झाले. यज्ञाचं आयोजन करणं कठीण झालं. आणि मग पुढे राजा अशोकाचा उदय झाला. राजा अशोकानं भारत बौद्धमय केला. यज्ञयाग तर पूर्णपणे बंद झाले. आणि बाबासाहेब आपल्या ग्रंथात दाखवून दिले, जे आपण बघितलं की सुमारे 140 वर्ष जोपर्यंत मौर्यांचं साम्राज्य टिकलं, त्या काळामध्ये ब्राह्मणांची अवस्था दलितांसारखी झाली होती. आणि आपलं गेलेलं पहिलं वैभव मिळवावं ही जिद्द त्यांच्या मनात निर्माण झाली होती. म्हणून मग त्या शेवटच्या मौर्य राजाचा, बृहद्रथाचा, हा शेवटचा मौर्य राजा, त्याचा खून त्याचा सेनापती असणारा ब्राह्मण पुष्यमित्र, शुंग वंशाचा ब्राह्मण, त्यानं केला आणि राज्यक्रांती घडवून आणली. कशासाठी राज्यक्रांती केली? आपलं ब्राह्मणी वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करावं. आपली ही जी काही सारी स्वार्थ आणि चंगळाची बाब आपल्या हातून गेलेली आहे ती परत मिळवावी, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता. म्हणून बाबासाहेबांनी या ग्रंथात काय दाखवून दिलाय की भारताचा इतिहास दुसरं तिसरं काही नसून ब्राह्मणी धर्म आणि बुद्ध धर्म यांच्यामधल्या जीव घेण्या संघर्षाचा इतिहास आहे. जीव घेणा संघर्ष, मोर्टल कॉन्फ्लिक्ट असं म्हटलेलं आहे. आणि हा संघर्ष आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी म्हणून ब्राह्मणांनी केलेला आहे. म्हणून बुद्ध धर्माचे ब्राह्मण पहिल्यापासूनचे विरोधक आहेत, वैरी आहेत. जो ब्राह्मण्य मानतो तो बुद्ध धर्माचा वैरी आहे, म्हणजे विरोधक आहे. हे अत्यंत महत्त्वाचं सत्य बाबासाहेबांनी इथे मांडलेलं आहे. आणि हे सत्य जर इथल्या भारताच्या माणसांना लक्षात घेतलं नाही तर तो ब्राह्मणांच्या नाना प्रकारच्या भुलयांना बळी पडल्याशिवाय राहणार नाही. हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. त्यामुळे भारतातल्या तळागाळातल्या माणसापर्यंत हा इतिहास पोचला पाहिजे. आणि त्याला याची जाणीव झाली पाहिजे की मी बुद्धाला का विरोध करतो आहे. केवळ ब्राह्मण सांगतात म्हणून
की खरं विरोध करण्यासाठी परिस्थिती आहे म्हणून? इथल्या भारतीय माणसाला ते कळत नाही. हा मुद्दा बाबासाहेबांनी फार चांगल्या पद्धतीने प्रकट केलेला आहे. का कळत नाही? तर ब्राह्मणांनी बुद्धाची सारी शिकवण तर आपल्या धर्मात घेतलीच, तो इतिहास आपण पुढे पाहणारच आहोत. परंतु त्यांनी बुद्धाला विष्णूचा अवतार म्हणून मान्यही केलं आणि पुराणामध्ये एक छोटीशी गोष्ट लिहून टाकली. पद्मपुराणामध्ये ती आलेली आहे, 2-3 पुराणामध्ये आलेली आहे, विष्णू पुराणामध्ये आलेली आहे, पद्मपुराणामध्ये आलेली आहे. काय म्हटलं? त्यांची स्टँडर्ड स्टोरी आहे, ती आपण मागे बघितलीच होती. जशी सिनेमाची स्टँडर्ड स्टोरी असते की सिनेमामध्ये हिरो, हिरोईन आणि व्हिलेन असल्याशिवाय सिनेमा पूर्ण होत नाही. या 3 गोष्टींचा वापर केला की तुम्ही वाटेल तेवढ्या गोष्टी लिहा, वाटेल तेवढे सिनेमे तयार होतात. तसं ब्राह्मणांचा एक सिनेमा ठरलेला आहे. कोणता? देव दैत्य यांचं युद्ध, देवांचा पराजय, दैत्यांचा जय. आणि यासाठी मग देवांना अवतार घ्यायचे. त्याप्रमाणे म्हणे दैत्य जिंकले, देवांचं राज्य गेलं, ते विष्णूला शरण गेले. भगवान आम्हाला त्राही त्राही, भगवान आम्हाला वाचवा, आमचं हे द्या म्हणून त्यांना विनंती केली. मग भगवानही कसं आहे बनेला आहे ते पहा. ठीक आहे, तुमची विनंती मान्य करतो, मी तुमच्यासाठी अवतार घेईल. आता त्याच्यात किती वर्ष जाणार आहे ती पहा. लागलीच काही भगवान द्यायला तयार नाही. काय असेल तर भगवानची पावर ती सुद्धा वापरायला तयार नाही. मी अवतार घेईल आणि मग ते करेल. मग त्याचा अवतार होतो विष्णूचा. बुद्ध म्हणून ते अवतार घेतात. मग सारी ती बुद्धाची 70 वर्षाची कारकीर्द आली ना त्याच्यामध्ये. म्हणजे 70 वर्ष देव हरलेलेच. मग हे काय तर हा दैत्यांचे गुरु होतात. देव त्यांचे काही शिष्य होत नाहीत बुद्धाचे. मग दैत्यांना ते शिकवतात अहिंसा, युद्ध करू नका. मग दैत्य आपलं युद्धाची शक्ती त्यांची कमी होते आणि मग देव त्यांच्यावरती आक्रमण करतात, जिंकतात आणि आपलं राज्य परत मिळवतात. म्हणून विष्णूचा अवतार म्हणून बुद्धाला मानायचं, पण बुद्धाचा धम्म मानायचा नाही, शिकवण मानायची नाही, कारण त्यामुळं दैत्यांचं नुकसान झालं होतं. तेव्हा बुद्धाची शिकवण माणसाचं नुकसान करणारी आहे, असं एक विचित्र तर्क माणसाच्या डोक्यामध्ये त्यांनी भरले आणि बुद्ध धर्माचा प्रभाव नष्ट करून टाकला. हे षडयंत्र माणसाला माहीतच नाही. म्हणून ते त्याच्यापुढे प्रगट झालं पाहिजे की ह्या रचलेल्या गोष्टी आहेत, नुसत्या थापा मारलेल्या आहेत, सत्य त्याच्यामधलं काही नाही. आणि माणसाला गुमराह केलेला आहे, त्याला फसवलेला आहे. हे सत्य बाबासाहेबांनी इथे मांडलं. आपल्याला याच्यामधला फार महत्त्वाचा भाग जो बघायचा आहे तो की ब्राह्मण धर्म सतत टिकावा यासाठी ब्राह्मणांनी जी काही युक्ती केली ती महाभयंकर आहे. आणि ती युक्ती आहे जाती व्यवस्थेची निर्मिती. जाती व्यवस्थेबद्दल हिंदू धर्मशास्त्र आम्हाला एवढं सांगतात की देवानं सृष्टी निर्माण केली, देवानं मनुष्य निर्माण केला आणि देवानं जाती निर्माण केल्या. केव्हापासून? अगदी ऋग्वेद काळापासून त्याच्यामध्ये ते सूत्र आलेलं आहे की ईश्वरानं माणसाची 4 भागात विभागणी केली. विद्या घेणारा, शिकणारा आणि देणारा ब्राह्मण सर्वात श्रेष्ठ. युद्ध करणारा, रक्षण करणारा तो क्षत्रिय, हा त्याच्यापेक्षा कमी परंतु श्रेष्ठ. व्यापार, उद्यम, शेती वगैरे जे काही व्यवहार आहेत हे सारे व्यवहार करणारा म्हणजे वैश्य. आणि केवळ कामधंदा करणारा जो आहे, सेवा करणारा, तो क्षत्र. अशा 4 भागामध्ये विभागणी केली. आणि ती ईश्वराची करणी असल्यामुळं, ईश्वरानं तोही निर्माण केली असल्यामुळं मानलीच पाहिजे, त्याच्यात बदल काही करायचा नाही. याला त्यांनी म्हटलंय चातुर्वर्ण्य. आणि गीतेमध्ये कृष्णाच्या तोंडी एक श्लोक घातलेला आहे हे दाखवण्यासाठी
की देवानं निर्माण केलेली आहे. म्हणून कृष्ण स्वतःच तिथे सांगतो, कृष्ण देवादिदेव, नुसता देव नाही, देवांचाही देव. देवादिदेवाचा अर्थ तो आहे. चातुर्वर्ण्यम मया सृष्टम, की चातुर्वर्ण्य मी निर्माण केलेले आहे. गुणकर्म विभागशः, माणसाच्या गुण आणि कर्मानुसार त्यांची विभागणी केलेली आहे. आणि भारतीय मनुष्य त्यावरती विश्वास ठेवतो आणि जातीचा हमेशा गुलाम होऊन राहतो. ही आजची परिस्थिती आहे की नाही? प्रत्येक मनुष्य जातीचा गुलाम आहे. जातीच्या विरुद्ध काही करायचं त्याच्या जीवावरती येतं का? तर देव रागावेल, देवाच्या आज्ञेच्या विरुद्ध आहे. म्हणून जातीला धर्माची मान्यता असल्यामुळं जात इथे घट्टपणे बसलेली आहे, रुजलेली आहे. हे आपण लक्षात ठेवायचं. तुम्ही किती युक्तिवाद करा, जगामध्ये जाती नाहीत. इथला मनुष्य ऐकून गेल्या कारणाने या कारणानं सोडून देईल, तो जातीलाच मानायला लागेल. ही वस्तुस्थिती आहे. मग ईश्वरानं केली तर साऱ्या जगात करायला पाहिजे, तेही त्याला कबूल आहे. पण या कारणानं ऐकेल, त्या कारणानं सोडून देईल, तो जातीलाच मानत राहील. ही वस्तुस्थिती आहे. आजचं विज्ञान सांगतं की या साऱ्या फालतू गोष्टी आहेत. तो वैज्ञानिकही बनेल, त्याचा व्यावहारिक लाभही घेईल, पण पुन्हा त्या जातीला मानून त्याच अज्ञानामध्ये जगत राहील. ही इथली प्रवृत्ती आहे. म्हणून जनमानसामध्ये अशा प्रकारची एक भावना निर्माण झाली आहे की जात जात नाही ती जात. जातीची व्याख्या काय केली? जातच नाही ती जात. आणि ह्या एका कारणामुळं भारतामधल्या प्रत्येक माणसाचं पतन झालेलं आहे. तो अधोगतीला गेलेला आहे. जगामध्ये माणसांनी जी प्रगती केली त्या प्रगतीपासून तो वंचित राहिलेला आहे. हे ऐतिहासिक सत्य आहे. आणि हा भारताचा इतिहास लोकांच्या पुढे येणं फार गरजेचं आहे, जो आमच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये पाहायला मिळत नाही. जात जाऊ शकत नाही का? बुद्धानं उत्तर दिलंय, जात जाते. कशी जाते? ती मनाची अवस्था आहे. तुम्ही तो विचार धरून ठेवलाय, विचार सोडा, जात गेली. इतकं सरळ आणि सोपं आहे. म्हणून जात माणसाची तोपर्यंत जाणार नाही जोपर्यंत त्या विचाराला तो धरून ठेवतोय. आणि विचाराला धरून ठेवणं तोपर्यंत त्याचं कमी होणार नाही जोपर्यंत आपल्या मनाची मशागत करत नाही, साधना करत नाही, शिकत नाही, जाणत नाही, तो तिथेच अडकून राहील. हे अत्यंत विशियस सर्कल आहे, दुष्ट चक्र भारतामध्ये चालणारं आहे. आणि ह्या चक्रातून मुक्त होणं हे कठीण आहे. या देशामध्ये एकमात्र महापुरुष होता ज्यानं हे आधुनिक काळामध्ये प्रगट केलं, सांगितलं की हाच मार्ग आहे. आणि तो महापुरुष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. संपूर्ण भारतीय इतिहासामध्ये त्यांच्या इतकी उंची असणारा, थोरवी असणारा दुसरा महापुरुष झालेला नाही आधुनिक काळामध्ये. हे आपल्याला मुद्दाम लक्षात घेतलं पाहिजे. या देशातल्या प्रत्येक माणसा उद्धाराचा मार्ग अंतिमतः हाच आहे. हे सर्व मतभेद बाजूला ठेवून, सर्व प्रकारचे मान अपमान बाजूला ठेवून अत्यंत प्रामाणिकपणे जर भारतापुढे कोणी मांडलेले असतील तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेलं, हे लक्षात घ्या. म्हणून भारत बौद्धमय करण्याची त्यांची घोषणा होती. नुसत्याच माझ्या जातीला बौद्धमय करेल अशातला भाग नाही. त्यांच्या जातीनं तो घोटाळा केला, तो भाग वेगळा. म्हणजे जात न सोडता ते स्वतःला बौद्ध म्हणत राहिले, ही आणखी गडबड केली आहे त्यांनी. मार म्हणजे बौद्ध, बौद्ध म्हणजे मार, फिनिश. बाबासाहेबांचं सारं कार्य त्यांनी कचऱ्याच्या डब्यात टाकून दिलं. म्हणजे बाबासाहेबांच्या कार्याला जातीमध्ये बंदिस्त केलं, जातीच्या कचराकुंडीत टाकून दिलं. हे जरा बारकाईने लक्षात घेतलं पाहिजे. प्रामुख्यानं युवा पिढीनं शिकलं पाहिजे की आपला इतिहास काय होता आणि काय नाही, आणि आपण कोणत्या मार्गाने जातो आहे. नाही तर आमचे जे शास्त्रज्ञ आहेत, जे रॉकेट पाठवतात बाहेर आणि बालाजीची पूजा करतात, ते रॉकेट अर्पण करून त्यांना, ते असे शास्त्रज्ञ काय कामाचे? हे पोटभरू शास्त्रज्ञ. हे लक्षात घ्या, हे पोटभरू शास्त्रज्ञ आहे.
आपल्या जातीला मानणार आहेत, जातीचं वर्चस्व ठेवण्यासाठी, लोकांना मूर्ख करण्यासाठी तसे वागणार आहेत, हे पुन्हा लक्षात घ्या. दिखावा आहे तो, सत्य त्यामध्ये काही नाही. तर हे प्रगट होणं हे फार गरजेचं आहे. आणि म्हणून बाबासाहेब सांगितले की जाती कशा निर्माण झाल्या. पहिलं त्यांनी कारण सांगितलं, जे मागच्या वेळेस आपण बघितलं. ब्राह्मणांच्या मध्ये एक संस्कार असतो, त्याचं नाव उपनयन किंवा मुंज. मुंजीचा संस्कार म्हणजे त्याची एक दीक्षा असते आणि त्यामध्ये त्याचे वडील त्याचे आचार्य बनतात. त्याच्या कानामध्ये एक मंत्र सांगतात, त्याला सावित्री मंत्र म्हटलेला आहे सूर्याच्या संदर्भामध्ये. आता त्याची कॅसेटी लागते बा सगळीकडे, त्यामुळे आता तो काही गुप्त राहिलेला नाही. आणि एकदा ती कॅसेट वाजवली जाते बा, आणि त्याच्या गळ्यामध्ये एक दोरा बांधला जातो सुताचा, त्याला जानवं म्हणतात. आणि मग तो प्रथमतः आपल्या आई वडिलांच्याकडे किंवा आईकडे प्रामुख्याने भिक्षा मागतो. माते भिक्षाम देही असा शब्दप्रयोग आहे तो. हे माते मला भिक्षा द्या. याचा अर्थ काय की आता मी तुझा पुत्र नाही राहिलो, मुलगा नाही राहिलो, आता मी ब्राह्मण झालो, तुझ्यापेक्षा मोठा झालो, माझं जीवन आता अशा पद्धतीनं चालेल, म्हणून मला भिक्षा द्यायची असेल तर दे, नाही तर नको देऊ. काय माणसाचे डोक्यात विचार शिरतो तो पहा. म्हणजे त्यानं ह्या संस्कारानं आई आणि मुलगा हे नातं सुद्धा तोडलं आणि त्या मुलाला आपल्या आईपेक्षा मोठं बनवलं. काय बोलतो काही लक्षात येते आपल्या? इतकं षडयंत्र त्याच्यामध्ये आहे. तर पूर्वी हा संस्कार कसा व्हायचा तर म्हणे 7 ऋषी होते, सप्तऋषी म्हणून ते प्रसिद्ध आहेत. त्या 7 ऋषींचे कौन्सिल होते. त्या कौन्सिल मग त्या समाजामध्ये, आता समाज छोटे छोटे होते म्हणून कौन्सिल तिथे काम करायचे. कसे काम करायचे? जो विद्वान आहे, शहाणा आहे, ज्ञानाची आवड आहे, त्याला ते ब्राह्मण म्हणायचे, क्षत्रियाला क्षत्रिय म्हणायचे. मग कुणी काही दिवस ब्राह्मण राहायचं, मग सोडून द्यायचं, दुसरं काम करायचं की त्याचा वर्ण बदलला, मग तो शूद्रही होऊ शकत होता. म्हणजे थोडक्यामध्ये आज जसं प्रोफेशनल आहेत तशा प्रकारचं तो प्रोफेशनलिझम तेव्हा वापरला जायचा. जन्मानं तो प्रोफेशन त्याला चिकटत नव्हता. लक्षात आलंय? म्हणून गुणकर्म विभागशः गुण आणि कर्मानुसार त्या माणसाला ते लेबल लावलं जायचं किंवा त्याचं ते प्रोफेशन ठरलं जायचं. मी काय म्हणतो लक्षात आलं? आणि मग पुढे सप्तर्षींचं ते काम बंद झालं, ते बंद पाडलं यांनी आणि आचार्याकडे ते सोपवलं. मग आचार्याकडे विद्यार्थी शिकायला जायचे. मग ती जे काही विद्या शिकायची तो त्याचे गुण पाहायचा, अरे हा शिकण्यामध्ये चांगला आहे, मग तो ब्राह्मण. हा जरा धटिंगण आहे, मग तो क्षत्रिय. हा आपला कष्ट करणारा आहे, तो वैश्य. याला बाकीचं काही येत नाही, तो फक्त नुसती सेवा चाकरीच करतो, दुसऱ्याचंच काम करतो, तो क्षुद्र. मग ते आचार्य त्याला त्याप्रमाणे त्या विद्यार्थ्यांना ठरवायचे आणि मग ते विद्यार्थी समाजामध्ये वावरायचे. म्हणजे आचार्य त्यांचंही उपनयन करायचे. हा उपनयन म्हणजे त्या काळातला दीक्षांत समारंभ होता. कुछ समझ में आया? दीक्षांत समारोह, कॉनोकेशन सेरेमनी विद्यापीठामध्ये म्हटलं जातं. प्राथमिक शाळेमध्ये त्याला व्हर्नाक्युलर फायनल म्हटलं जातं, पूर्वीचा शब्द आहे तो. माध्यमिक शाळेमध्ये माध्यमिक शाळा उत्तीर्ण म्हटलं जातं. हे टप्पे आहेत शिक्षणाचे. मग ती पदवी मिळते, ती डिग्री मिळते किंवा ती योग्यता सांगणारं सर्टिफिकेट मिळतं, प्रमाणपत्र मिळतं. तसं प्रमाणपत्र देण्याचा समारंभ म्हणजे तो मुंजीचा समारंभ होता किंवा उपनयनाचा समारंभ होता. काही लक्षात येतं आपल्याला? त्यामुळे समाजामध्ये कायमचे वर्ग नव्हते. त्यामुळे एका कुटुंबामध्ये कोणी ब्राह्मण असू शकत होतं, कोणी क्षत्रिय असू शकत होतं, कोणी वैश्य आणि शूद्र असू शकत होतं, काही प्रॉब्लेम नव्हता, सारे समान. पण ब्राह्मणांनी पुढे गडबड केली
की परंपरागत आपलंच वर्चस्व कायम राहावं, आपल्या घराण्याचं वर्चस्व कायम राहावं. मग ते कसं टिकवायचं? त्याला आधार कोणता? तर त्याला आधार त्यांनी जन्माचा आधार दिला. आणि मग प्रथा काय सुरू केली की बापानंच आपल्या मुलाला दीक्षा द्यायची आणि त्याला ब्राह्मण ठरवून टाकायचं. काही लक्षात आलं आपलं? जर क्षत्रिय असेल तर त्याला क्षत्रिय म्हणून दीक्षा द्यायची. अशा तऱ्हेनं तत्वामध्ये परिवर्तन झालं, सिद्धांत बदलला, प्रिन्सिपल बदललं आणि जे माणसाच्या प्रत्यक्षात गुणावरती योग्यतेवरती ठरत होतं ते त्यांनी जन्मानं पक्क करून टाकलं. मग ब्राह्मणाचा मुलगा ब्राह्मणच, तो अधिकार त्या सप्तऋषींनाही नाही आणि त्या आचार्याला सुद्धा नाही. घरामध्ये बापानेच तो तडजोड करून टाकले. हा पहिला प्रकार केला आणि ती प्रथा त्यांनी कायम जोपासली. जानवं घालण्याची, उपनयन करण्याची किंवा मुंज करण्याची. बाकीच्या सर्वांना तो अधिकारही नाकारला आणि ब्राह्मणांनी स्वतःला एक कंपार्टमेंटमध्ये बंदिस्त करून घेतला. तो एक बंदिस्त ग्रुप बनला. सर्वात श्रेष्ठ लोक ते, सर्वात मोठे लोक, मोठ्यांचं बघून छोटे वागत असतात. जे थोर आहे त्यांचं हे बघून बाकीची माणसं वागत असतात. मग पुढे प्रत्येक माणसानं धंदा करणारा, व्यवसाय करणारा, आपला धंदा सुरक्षित राहावा, आपल्या पोराबाळांना तोच करायला मिळावा, त्यांना कुठे कष्ट पडू नयेत म्हणून जातीवरती आधारित आणि आपली गुणवत्ता आपल्याच मुलांना द्यायची अशा प्रकारचं तत्व जे ते प्रस्थापित झालं आणि ह्या साऱ्या जाती स्थिर झाल्या. काही लक्षात येतं आपल्याला? आपल्याच देशामध्ये 100 वर्षापूर्वी कोणाला काही शिकता येत नव्हतं. लिहिणं वाचणं शिकणं तर बंदच, पण तू धंदे व्यवसायाचं शिक्षण घ्यायचं तर तेही तुम्हाला मिळत नव्हतं. कारण क्षत्रिय कुटुंबामध्ये त्या मुलांनाच क्षत्रियाचं शिक्षण दिलं जायचं, बाकी कोणाला शिकण्याची संधी नव्हती, कारण तो मनुष्य तुम्हाला शिकवतच नव्हता. अशा तऱ्हेनं जातीभेद का टिकला? तर प्रत्येक धंदा करणाऱ्या माणसाला आपल्या त्या धंद्याशिवाय पर्यायच राहिला नाही आणि मग आपला धंदा आपल्या मुलाबाळांना नाही शिकवला तर तो जगू शकणार नाही. अशी स्थिती निर्माण झाली. त्याला दुसरी कला शिकताच येणार नाही किंवा शिकण्याची सोय नाही. अशा पद्धतीनं जाती व्यवस्था निश्चित झाली. काही लक्षात आलं आपल्या? नाही लक्षात आलं? अशा जाती व्यवस्था निर्माण झाल्या आहेत. बंदिस्त वर्ग. आणि गंमत अशी आहे पहा की बाबासाहेबांनी हे संशोधन वयाच्या 24व्या वर्षी केलं. He was a 24 years young man. आणि कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी आपला पहिला हा तो प्रबंध लिहिला, कास्ट इन इंडिया, भारतातील जाती, आणि त्यामध्ये हा सिद्धांत मांडलेला. मग त्या सिद्धांताचं मर्म शोधत शोधत त्यांनी पुढे पुष्कळ लिखाण केलं. त्यामधून हा रेव्होल्यूशन अँड काउंटर रेव्होल्यूशन इन एन्शियंट इंडिया हा ग्रंथ साकार झालेला आहे. मी काय म्हणतो लक्षात येतं? इतक्या बारकाईने त्यांनी संशोधन केलेलं आहे. वयाच्या 24व्या वर्षी कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकत असताना, MA करत असताना आपली मुलं हल्ली काय करतात? नुसतंच कॉलेजमध्ये शिकतात. फालतू वेळ घालवण्यामध्ये त्यांना भरपूर वेळ मिळतो. बाबासाहेबांचा तो वेळ नव्हता. 18 तास ते अभ्यास करत होते, कारण जिद्द एकच होती की मला काही बनायचं आहे, मला काही करायचं आहे. हे जीवनातले मोलाचे दिवस जर माझ्या हातून गेले तर मला योग्यता संपादन करता येणार नाही. कॉलेजमध्ये जायचं आहे ते योग्यता संपादन करण्यासाठी, त्या विशिष्ट काळामध्येच ती मिळण्याची सोय आहे म्हणून तेव्हाच केलं पाहिजे. त्यामधला जर वेळ माणसानं अशा प्रकारे नको तिथे घालवला तर तेवढा तो कमजोर राहिला ना, तो समर्थ होऊ शकत नाही, योग्य होऊ शकत नाही. म्हणून भारतीय माणसं जगाच्या कॉम्पिटिशनमध्ये टिकत नाहीत. परवाच आपल्या शिक्षण खात्यानं प्रसिद्ध केलेला तिथल्या अधिकाऱ्यांनी की हल्ली मुलं
शाळा कॉलेजची टेक्स्टबुक अभ्यासत नाहीत, क्रमिक पुस्तकांचा अभ्यास करत नाही, ज्याच्यामध्ये क्रमवार व्यवस्थित जे मूलभूत आहे ते शिकवलं जातं. त्या विषयाचं संपूर्ण ज्ञान जे आहे ती व्यापकता त्याच्यामध्ये येते. हल्ली सारीच मुलं ट्युशनला जातात. ट्युशनमध्ये फंडामेंटल ज्याला म्हणतो आपण, मूलभूत म्हणतो, ते पक्क होत नाही. ट्युशनचा एक उद्देश असतो की परीक्षेमध्ये अपेक्षित काय आहे अशा 50-50 प्रश्नांचं प्रशिक्षण तिथे द्यायचं, त्याची उत्तरं सांगायची, त्याचा सराव करून घ्यायचा की मुलगा येतो मेरिटमध्ये. आणि परिस्थिती काय असते, डीमेरिट, बेसिकच त्याला येत नाही. हे असं अत्यंत फसवं चित्र आपल्या देशात शिक्षण क्षेत्रामध्ये निर्माण झालेलं आहे. मी जेव्हा कॉलेजमध्ये शिकवत होतो तेव्हा माझा अनुभव असा आहे, आणि पुण्याच्या टॉपच्या कॉलेजमध्ये मी शिकवत होतो, एन वाडिया कॉलेज म्हणून ते प्रसिद्ध आहे. आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये असायचो, प्रिन्सिपलचा बंगला आहे कॉलेजच्या आवारामध्येच. एम जी महाजन म्हणून आम्हाला प्रिन्सिपल होते, सायन्स शिकवायचे, फिजिक्स. अत्यंत साधा राहणारा मनुष्य. प्रिन्सिपल असून त्यांनी कधी बूट घातले नाहीत, कधी टाय बांधला नाही, कधी कोट घातला नाही. पांढरा स्वच्छ बुश शर्ट, हातापर्यंतचा, लांब हाताचा, पांढरीच पॅन्ट, कोल्हापुरी चपला, बस हाच आयुष्यभर ड्रेस त्यांनी वापरला. कधी गंमत अशी आहे, स्वेटर सुद्धा मी बघितला नाही. आणि पुण्याच्या टॉपच्या कॉलेजचा प्रिन्सिपल, बरं, विषयावरती कमांड विलक्षण. वर्गामध्ये आले, जे एक्सप्लेनेशन करत राहायचं, उत्तम पद्धतीने शिकवायचं, कीज काढायचे त्या विषयाचं की जो मुलाच्या डोक्यात भरलाच पाहिजे म्हणून. डेडिकेशन होतं. उगीच कुठेतरी भाषण द्यायची ही भानगड नव्हती. डेडिकेशन, शिकवायचं म्हणजे शिकवायचं. आणि ते आपल्या रूममध्ये बाहेर पडले. एवढं मोठं आवार आहे त्या कॉलेजचं, त्या कॉलेजच्या आवारामध्ये एकही विद्यार्थी तुम्हाला बाहेर दिसणार नाही, एकही. सर निघाले म्हटले की कुठे असतील मुलं थांबलेली, भरभर क्लासरूममध्ये निघून जायचे, लायब्ररीमध्ये जायचे, ऑफिसमध्ये जायचे, नाही कुठे जागा तर लॅबोरेटरीमध्ये जायचे. पण सर एकदा कॉलेजमध्ये आले की बाहेर फिरणं बंद. त्या साऱ्या आवारामध्ये एकही मुलगा कधी बाहेर दिसायचा नाही. त्यांचं म्हणणं होतं की शिक्षणाचं केंद्र आहे, शिकायचं इथे, तुम्ही ते चैन करण्यासाठी, टाइमपास करण्यासाठी आलेला नाही. तुम्हाला क्लास ऑफ असेल, लायब्ररीमध्ये जायचं. प्रचंड लायब्ररी आहे, अतिशय उंची फर्निचर तिथे आहे, अतिशय उत्तम. लायब्ररीमध्ये बसायचं, फालतू वेळ घालवायचा नाही. आज मुलं काय करतात, मॅक्सिमम वेळ फालतू जातो. आणि खाली वेळ असेल तर कानात बोळे घालतात आणि काय ऐकत बसतात ते त्यांनाच माहीत. संगीत अत्यंत घातक मानलेलं आहे आयुर्वेदाच्या बाबतीमध्ये. थोडासा खुलासा आपल्याला करणं गरजेचं वाटतं मला. मनुष्य काम भावनेचा स्वीकार होतो म्हणजे काय होतो, विशिष्ट वासना त्याच्या मनामध्ये कायम आपलं घर करून राहते. या वासनेला उद्दीपित करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये दृक, श्राव्य, स्पर्श माध्यम वापरलं जातं. दृक, पाहणं. By seeing, you cultivate that thought. पाहण्यातून तुमचा तो विचार बळावत जातो. By hearing, श्राव्य, you cultivate that thought. तुमची ती भावना बळावत जाते. स्पर्श,
यातून ती भावना बळावली जाते, कॉन्टॅक्ट. आणि त्यामुळं ह्या अत्यंत मूलभूत विकारातून मनुष्य बाहेर पडत नाही, तो शारीरिक चैनीच्या मागे पडत राहतो. आणि याला प्रोत्साहन देण्यासाठी करमणूक कारणीभूत होते. नाट्य संगीत. बुद्धाच्या काळामध्ये एक असाच मोठा नट होता. तो बुद्धाकडे गेला. त्याला म्हटलं, भगवान, मी एवढ्या लोकांची करमणूक करतो, त्यांच्या जीवनामध्ये किती आनंद निर्माण करतो, एवढा आनंद निर्माण करतो, मला कोणती गती लाभेल, माझं पुढे काय होईल? बुद्धानं म्हटलं, तू नरकात जाशील. हे कसं काय म्हणे? एवढं लोकांना सुख देतो, एवढा त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करतो. बुद्धानं एवढंच सांगितलं की तेवढा तू भ्रम निर्माण करतोस. तुझी स्वतःची असलीयत ती नाही, तू खोटा अभिनय करतो आणि लोकांना त्या खोट्यामध्ये गुंतवून ठेवतो. त्यामुळं वरवर त्यांचा आनंद दिसत असेल, सुख दिसत असेल, पण त्या मनाची त्याची इतकी हानी होते की त्याच्यामध्ये काम विचार पक्का होत जातो, तो त्याच्यातून मुक्त होतच नाही. सरळपणानं नाही जगू शकत, चांगुलपणानं नाही वागू शकत, त्या मानसिकतेच्या प्रभावाखालीच तो वागतो. मी काय म्हणतो लक्षात येत आहे? म्हणून मनुष्याचं जीवन घडत असताना, लहानपणापासून मोठं होत असताना, मनुष्य म्हणून आपल्यामध्ये अधिकाधिक सद्गुण येतील, अधिकाधिक योग्यता वाढेल, असा प्रयत्न करणं, याला म्हणतात व्यक्तित्व विकास, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. स्मार्ट दिसणं, इम्प्रेशन पाडणं, याला पर्सनॅलिटी नाही म्हणत. आपली जडणघडण जी आहे ती अधिकाधिक सुखकारक, अधिकाधिक मंगलकारक कशी घडेल, अशा प्रकारचं प्रशिक्षण मिळणं, अशा प्रकारची मानसिकता घडणं, याला पर्सनल डेव्हलपमेंट म्हणतात. किती लोकांना माहीत आहे? आज पर्सनल डेव्हलपमेंटचे क्लास चालतात. अरे त्यांना असं केलं, तुम्ही असं करा, तो असाच बघला, तुम्ही असं. नुसतं सांगवांगी. तसं घडायचं कसं, हा प्रश्न लोकांना नाही माहिती. हे बुद्ध धम्म शिकवतो. सामान्य गोष्ट नाही ती. आणि बाबासाहेबांची भूमिका ही होती की खरंच माणसाचा विकास व्हायचा असेल, तो अन्याय अत्याचारातून मुक्त व्हायचं असेल, त्याला सुख मिळायचं असेल, तर प्रत्येक माणसावरती हे संस्कार घडणं फार गरजेचं आहे. असे संस्कार मला त्या कॉलेजमध्ये मिळाले. आमच्या सरांनी कधी कोणाला शिक्षा केली नाही, कधीच. पण दरारा एवढा होता, सरांनी बोलवलं की मनुष्य लटपट करायला लागायचा. ही जी गुणवत्ता आहे, मी काय म्हणतोय, मेरिटच्या गोष्टी करतो आहे, टीचरमध्ये ही गुणवत्ता आवश्यक आहे. म्हणून बाबासाहेब उत्तम टीचरच्या शोधामध्ये असायचे. प्राध्यापकाचे इंटरव्ह्यू ते स्वतः घ्यायचे की मला उत्तम टीचर पाहिजेत, त्यांच्यात ही गुणवत्ता असली पाहिजे. साधा राहा, पण ज्ञानानं तुम्ही संपन्न असलं पाहिजे, रिच असलं पाहिजे, आणि ते तुम्हाला देण्यामध्ये कधीच कमजोरी वाटता कामा नये. हे ब्राह्मणांनी बंद करून टाकलं. ज्ञानाची मक्तेदारी केली. साऱ्यांना शिक्षणाचा अधिकार नाकारला. कोणी शिकायचं नाही, फक्त शिकण्याचा अधिकार आमचाच. किती पाप केलं ते पहा. ही प्रतिक्रांती आहे. आणि त्या प्रतिक्रांतीतून आत्ता कुठे समाज थोडा थोडा बाहेर येतोय. समजा या देशामध्ये इंग्रज आले नसते, इंग्लिश लोकांचं राज्य इथे झालं नसतं, आजचे दिवस आपल्याला पाहायला मिळाले असतं आपल्याला वाटतं? एकही सुधारणा या देशात येऊ दिली नसते, पारंपरिक समाज राहिले असते. काय परिस्थिती झाली असते ते सांगता येत नाही. म्हणून कार्ल मार्क्सनं सुद्धा म्हटलं, इंग्लिश लोक लुच्चे आहेत, त्यांनी भारतावरती खूप अन्याय केलं, त्यांना लुटलं. हे सारं खरं आहे.
तरी सुद्धा त्या इंग्लिश लोकांचं भारतावरती राज्य झालंय, चांगलं झालं म्हणे. कार्ल मार्क्स म्हणतोय. का? तर त्यामुळं भारतामध्ये सुधारणेचं युग आलं, कारण यांनी तिथे शिक्षण राबवलं. भारतीय लोकांच्या मनाच्या विरुद्ध त्यांनी त्यांना दिलं शिक्षण म्हणे. ही गंमत आहे बरं. सर्वत्र दिलं, लादलं त्यांनी. तो मूर्खपणा होता त्यांचा, पण लादलं त्यांनी आपल्या स्वार्थासाठी. परिणाम असा झाला की त्यातून त्या देशाचं भविष्य मोकळं झालं. हा फार मोठा महत्त्वाचा भाग आहे. बाबासाहेबांना शाळेचं तोंड पाहता आलं असतं जर इंग्रजांचं राज्य नसतं तर. महात्मा फुलेंना 4 पुस्तकं शिकता आली असते जर इंग्रजांचं राज्य नसतं तर. काय शिक्षा होती शिकण्यासाठी ब्राह्मणांची? जो वेदमंत्र बोलेल त्याची जीभ कापायची. त्याचा अर्थ काय? ठार मारायचं त्याला. जीभ कापलेला मनुष्य त्या काळामध्ये जिवंत राहू शकत नव्हता. आज कदाचित राहील तो, दुसरी जीभ जोडतील त्याला, कुत्र्याची नाही तर मांजराची. कोणाची जोडू शकतात नाही. जर त्यानं वेदमंत्र ऐकलं, त्याच्या कानात शिशाचा रस होतायचा, मोल्टन लेड. शिशाचा रस म्हणजे मरणच ना. कानामध्ये साधी गोम जरी गेली तर तुम्ही मराल, तुम्ही जिवंत राहू शकत नाही. अशी केस मी ससून हॉस्पिटलमध्ये बघितलेली आहे. एक मनुष्य झोपला असताना गोम जे असते ना, सेंट्रीपेटल म्हणतात, गोम त्याच्या कानामध्ये गेले आणि ते आतमध्ये जात राहिले. बाहेर निघण्याचं काही नाही. तो गावावरून दवाखान्यात येईपर्यंत आतमध्ये शिरले. ही डाएट डॉक्टर काही करू शकले नाहीत. आणि शिशाचा रस, नुसतं गरम पाणी होतं ना, तुम्ही मेल्याशिवाय राहणार नाही. शिशाचा रस तर फार पुढची गोष्ट. म्हणजे मृत्यूची शिक्षा. त्याचा अर्थ काय? मृत्यूदंड. ज्या देशामध्ये सामान्य माणसानं शिकायचंच नाही, त्यांना शिकण्याचा प्रयत्न केला तर मृत्यूदंड दिला जात होता. आणि जे लोक ते देत होते ते आपलं वर्चस्व ठेवण्यासाठी देत होते. त्यांच्याच हातामध्ये जर देशांची सूत्र राहिली असती तर आज काय झालं असतं? यू कॅन थिंक अबाउट दॅट. म्हणून इंग्रजांचे ते उपकार मानावे लागतात. त्यांनी अन्याय जरी केला तरी त्यांच्यामुळे न्यायाचा मार्ग मोकळा झाला. ही महत्त्वाची गोष्ट. पहिला कायदा त्यांनी लागू केला, इंडियन पिनल कोड. मॅकॉलेनं ते लिहिलं आहे, म्हणून सारे ब्राह्मण मॅकॉलेला शिव्या देतात. पण मॅकॉलेनं भारताचं जास्त कल्याण केलेलं आहे. मी मॅकॉलेचं जीवन वाचलेलं आहे. त्यानं जी उदार भूमिका घेतली भारताच्या बाबतीमध्ये, त्यामुळं भारतामध्ये शिक्षण रुजलेलं आहे. मॅकॉले भारतातल्या शिक्षणाचा आद्य प्रवर्तक म्हणावा लागेल, इतकी त्याची योग्यता आहे. ब्राह्मणांनी त्याला बदनाम करून टाकलं. का तर सर्वांना एकसारखा कायदा. ब्राह्मणानं चोरी केली त्याला शिक्षा काही नाही, राजानं फक्त त्याला दम द्यायचा आणि सोडून द्यायचं, बाकी काही हे नाही. शूद्रानं चोरी केली, हात कापायचा, त्याला सोडायचं नाही. एकाच गुन्ह्यासाठी दोघांना वेगवेगळ्या सजा. ब्राह्मणानं कोणाचा खून केला तरी त्याला मारायचं नाही, कारण ब्राह्मणाला मारणं महापाप. ब्रह्महत्या करायची नाही. आणि एखाद्या माणसानं कोणाला ठार जरी मारलं नाही, त्याला नुसतीच मारहाण केली तरी त्याला मृत्यूदंड द्यायचा. मारहाण केली. हे मनुस्मृतीचे नियम आहेत. मनुस्मृती सर्वात भयानक अन्याय करणारा ग्रंथ आहे. आणि धर्मग्रंथ म्हणून ब्राह्मणांनी त्याला वर्चस्व दिलं. का? तर आपलं वर्चस्व टिकून राहावं. तर जाती व्यवस्था अशा पद्धतीनं त्यांनी निर्माण केल्या. आता जाती व्यवस्थेचे परिणाम काय होतात तेवढंच लक्षात घेऊन आजचा आपण हा भाग संपवून टाकू. बाबासाहेबांनी त्याबद्दल फारच महत्त्वाचं लिहिलेलं आहे. ब्राह्मणांच्या दृष्टीनं काय काय महत्त्वाचं आहे म्हणे. द ब्राह्मणिक लॉ ऑफ द आउटकास्ट ॲज कम्पेअर्ड विथ द लॉ ऑफ अपोस्टफी in other religions shows that the belief in God is not essential to Brahmanism. इतर धर्मामध्ये पाखंडी मानतात. बुद्ध धर्म हे ब्राह्मण धर्मामध्ये देवावरती विश्वास नाही ठेवत तो पाखंडी. ब्राह्मण धर्मामध्ये देवावरती विश्वास ठेवा नाही तर नका ठेवू, त्याचा काही संबंध नाही.
आउटकास्ट, जो अंत्यज आहे, अस्पृश्य आहे, तो अस्पृश्यच. तो देवावरती विश्वास ठेवतो की नाही यामुळे त्याला अस्पृश्य नाही केलं. तो ठेवू नाही तर न ठेवू, तो अस्पृश्य म्हणजे अस्पृश्य. त्याचप्रमाणे तो मेल्यानंतर स्वर्गावरती विश्वास ठेवतो की नाही, काही गरज नाही. त्याच्या विश्वासाशी काही संबंध नाही. तो हो आउटकास्ट, दलित किंवा अस्पृश्य म्हणजे अस्पृश्यच. धर्माच्या श्रद्धेशी त्याचा काही संबंध नाही. ब्राह्मणांचं महत्त्व काय की त्यांना फक्त एकच गोष्ट मानली पाहिजे, वेद पवित्र आहेत आणि ब्राह्मण सर्वश्रेष्ठ आहेत, या पृथ्वीवरचे भूदेव आहेत, बस एवढीच त्यांना श्रद्धा ठेवली पाहिजे. आणि तमाम हिंदू ते मानतात. ज्यांनी वेदाचं तोंड बघितलं नाही ते, मी काय म्हणतो लक्षात येतं, अधिकारच तो वाचनाचा. कुठल्याही आजच्या हिंदूला वाटत नाही की आपण वाचावं म्हणून, वेद वाचावेत, काय ते बघावे, नाही. हल्ली मिळतात, तरी अनुवाद मिळतात, पण तरी ते कळत नाही. आणि या जातीव्यवस्थेतून ब्राह्मणांनी जे घडून आणलं, तो महत्त्वाचा मुद्दा बाबासाहेब इथे मांडलेला आहे. ब्राह्मणांनी सातत्यानं प्रयत्न केला की जे नॉन ब्रह्मीण आहेत, अब्राह्मण आहेत, त्यांनी एकत्रित येऊन ब्राह्मणी वर्चस्व धुडकावून लावू नये, ब्राह्मणी वर्चस्व नष्ट करू नये, म्हणून बहुजनांनी एकत्रित येण्याचा मार्ग ब्राह्मणांनी कायमचा बंद केला, तो जाती व्यवस्थेच्या माध्यमातून. प्रत्येक जातीला छोट्या छोट्या ग्रुपमध्ये वेगवेगळं केलं, आयसोलेट केलं, एकाकी पाडलं. प्रत्येक जात छोटीच आहे, पण ती एकाकी आहे. दुसऱ्या जातीचे तिचे संबंध जे होते ते संपून टाकले त्यांनी. आणि हा एकाकीपणा त्यांनी निर्माण केला जातीच्या भावनेतून. म्हणून बहुजनांचं एकत्रित येणं, ऐक्य होणं आणि त्यांनी अन्यायाचा मुकाबला करणं, अन्याय नष्ट करणं अशक्यप्राय करून टाकलं. Brahminism was keen on preventing united action by non-Brahmins to overthrow Brahminism, and that is why Brahminism brought about this segmentation of Indian society. भारतीय समाजाचं असं सेगमेंटेशन, विभाजन केलेलं आहे, तुकडे तुकडे केलेले आहेत जातीच्या माध्यमातून. But the fatal effects of a poison can never be confined to the limits of the original intention of the perpetrator. पण ज्यानं विषप्रयोग केलेला आहे, त्या विषप्रयोगाचे जे सर्वांगीण परिणाम होतात ते त्या माणसाला कळत नाही, त्याला सोडून ते होतात अशातला भाग नाही. The same thing has happened in the case of caste. जातीच्या बाबतीत तेच घडलं. Brahmanism intended to paralyze the non-Brahmins for action against Brahmins. ब्राह्मणांच्या विरुद्ध काही कारवाई करण्यासाठी अब्राह्मणांना ब्राह्मणांनी पॅरलाइज केलं, म्हणजे अपंग करून टाकलं. It did not design that they as a nation should be paralyzed for action against a foreign nation. पण हे करणाऱ्या ब्राह्मणांना हे लक्षात आलं नाही की राष्ट्र म्हणून जेव्हा परकीयांचं आक्रमण होईल तेव्हा एक राष्ट्र म्हणून त्यांच्याशी तुम्ही झुंजू शकणार नाही, कारण तुम्ही विखुरलेले आहात. लक्षात आलं? म्हणजे ऐक्य त्यांनी स्वतःच्या वर्चस्वासाठी इथल्या लोकांवरती लादलं, पण त्याचा परिणाम काय झाला की हा देश परकीयांचं आक्रमण करण्यास नालायक ठरला. भारत गुलाम झाला, त्याचं कारण जातीवाद आहे, बुद्ध धम्म नाही. आणि ब्राह्मणांनी आरोप केला की बुद्धाने अहिंसा शिकवली म्हणून भारत गुलाम झाला. सावरकरासारखे सुद्धा ते ओरडतात. म्हणून ब्राह्मण माणसावरती विश्वास ठेवता येत नाही, किती मोठा नेता असला तरी. मी अनेक उदाहरणं देऊ शकेल त्याचे. यू कॅनॉट टेक देम सिरियसली. ब्राह्मणी वर्चस्वासाठी त्यांचा आटापिटा चाललेला असतो. आणि बहुजन समाज एकत्रित होऊ नये म्हणून जातीचं राजकारण केलं जातं, जातीय भावना जोपासल्या जातात, जातीच्या नावानं कॅन्डिडेट दिले जातात, जातीच्या नावानं प्रचार केला जातो आणि या देशामध्ये पुन्हा लोकशाहीचा गैरवापर केला जातो. काही गोष्ट लक्षात आली आपली? बाबासाहेबांनी म्हटलं होतं की या बहुजन समाजाला मी राज्यकर्ते होण्याची व्यवस्था केलेली आहे आणि बहुजन समाज 52% आहे कमीत कमी. ओबीसी, नुसते ओबीसी 52% आहेत.
हे 52% एकोप्यानं वागले, त्या देशामध्ये राज्य कोणाचं असणार आहे? लोकशाहीमध्ये फक्त त्यांचं असणार आहे. पण आज आपल्याला पाहायला मिळतं की मुठभर 3.5% ब्राह्मण जे आहे ते देशाचे मालक होऊन बसलेले आहेत. इज इट ट्रू? का? या अज्ञानाचा फायदा घेऊन त्या माणसाला जातीमध्ये जोडून, अरे तो जातीचा आहे मग त्या महाराशी सवय करू नको, अरे तो महार आहे त्या मागाशी संबंध ठेवू नको. अशा तऱ्हेनं जातीचं राजकारण जे आहे हे या देशाचं घातकारण आहे. आणि ही अक्कल भारतीय माणसांना आजही येत नाही. हे खरं आहे की खोटं आहे? बाबासाहेबांचं नाव घेणाऱ्यांना येत नाही. बाबासाहेबांना हेच दाखवून, अरे तुम्ही त्याच्यातून पहिले मोकळे व्हा, तुमची जात जाऊ द्या अगोदर, बौद्ध बना, संघटित व्हायला लागा, माणुसकीनं जगायला लागा, तुमचा आदर्श इतरांच्या पुढे ठेवा, तुमचं बघून बाकीचे माणसं तुमच्यामध्ये येतील आणि हा बहुजन समाज ऐक्याच्या सूत्रामध्ये बांधला जाईल. ही बाबासाहेबांची ऐक्याची कल्पना आहे, संकल्पना आहे, शिकवण आहे. किती लोक जाणतात? त्यांच्या अनुयायांना सुद्धा त्याच्याशी घेणं नाही. ते आपली जात सोडायला तयार नाहीत, आपल्या दुष्प्रवृत्ती सोडायला तयार नाहीत. आयसोलेशन. आणि मग त्याचा परिणाम काय झाला? याच्यावरती फार मोठी कॉमेंट. इन अदर वर्ड्स, ब्राह्मनिझम in instituting caste system has put the greatest impediment against the growth of nationalism. राष्ट्रीय भावनेच्या निर्मितीमध्ये ब्राह्मणांनी सर्वात मोठा अडसर निर्माण केलेला आहे जाती व्यवस्थेचा. म्हणून भारतीय मनुष्य मी भारतीय आहे हा अभिमान नाही बाळगत, आणि त्याला ते शिकवले जात नाही. त्याला काय शिकवलं जातं? मी हिंदू आहे. यू अंडरस्टँड दिस? एवढा बुद्धिभेद आजही केला जातो. हे थोडंसं नीट लक्षात घेतलं पाहिजे. यावरती बाबासाहेबांचे जे अतिशय प्रिय शिक्षक होते कोलंबिया युनिव्हर्सिटीमधले जॉन ड्यूई, प्रोफेसर जॉन ड्यूई, त्यांचं एक कोटेशन त्यांनी याच्यामध्ये दिलेलं आहे. फार महत्त्वाचं कोटेशन आहे. त्यांनी काय म्हटलं की एखादा ग्रुप वगैरे असं म्हणून जेव्हा तो ग्रुप इतर समाजापासून तुटतो, अलग होतो, तेव्हा लोकांचं एकत्रीकरण होणं कठीण होऊन बसतं. तो ग्रुप आपलेच इंटरेस्ट, आपल्या इच्छा आकांक्षा यांच्याच मागे लागतो. इतरांशी त्याला काही घेणं देणं नसतं. उलट इतर त्याला विरोधक वाटतात. आणि म्हणून चांगल्या कामासाठी सुद्धा तो दुसऱ्याशी कोणाशी सहकार्य करायला तयार नसतो. ही जातीय भावना आहे, नॉन कोऑपरेशन. का? तर तुम्ही वेगवेगळे झाला म्हणून जातीमध्ये सुद्धा पोटजाती झाल्या. ही गंमत आहे बरं. म्हणजे माणसाचे किती छोटे छोटे ग्रुप झाले ते पहा. हे सारे छोटे छोटे ग्रुप एकत्रित येण्याचा मार्गच नाही. का? तर तुम्ही त्या भावनेनं ग्रासलेला आहात. त्या भावनेतून तुम्ही मुक्त नाही. काय म्हणतो लक्षात येतं? आणि मग हीच भावना माणसाच्या व्यावहारिक जीवनामध्ये येते. व्यावहारिक जीवनात तो संघटना स्थापन करतो, गट स्थापन करतो, ग्रुप स्थापन करतो. काम एकच करायचं असतं. आपल्याकडे पाहायला मिळतं की बुद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी हजारो संघटना स्थापन झाल्या. काम एक चांगलं, बुद्ध धर्माचा प्रचार करणं. पण संघटना माझी वेगळी, तुझी वेगळी, त्याची वेगळी, प्रत्येकाचे आपापले इंटरेस्ट जे आहे तेवढे जोपासण्यासाठीच ते ग्रुप अस्तित्वामध्ये असतात. काही लक्षात आलं आपल्या? ही आजच्या भारतीय समाजाची सर्वात मोठी पीडा आहे. जितक्या संघटना तेवढं आयसोलेशन, एकाकीपण, विभाजन, आणि म्हणून त्यांना एकत्रित जोडण्याचा मार्ग बंद. काही लक्षात आलं की नाही? आणि त्यामध्येच मग सारी माणसं वाहवत जातात. धम्माचा प्रचार करायचा तर दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जिथे सत्य आहे ते स्वीकारण्यास मी कायम तयार असलो पाहिजे आणि तिथे जाऊन ते घेतलंच पाहिजे. जर बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी माणसं झटत असतील, संघटना चालवत असतील, तर साऱ्या संघटना सक्षम आहेत का की जे बुद्ध धर्माचं एवढं चांगलं प्रशिक्षण प्रत्येक माणसाला देऊ शकतात? नाही.
मुळीच सक्षम नसणारी, मुळीच काही कळत नसणारी माणसं संघटना चालवतात आणि आपलंच खरं म्हणून लोकांच्या पुढे मांडतात आणि आपला ग्रुप मेंटेन करण्याचा प्रयत्न करतात, आयसोलेशन मेंटेन करण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून बाबासाहेबांनी काय म्हटलंय पहा, फार महत्वाचं कोटेशन आहे त्याचं. अ सोसायटी इज नॉट टू बी कंडेम्ड ॲज बॉडी बिकॉज देर आर ग्रुप्स इन इट. समाजामध्ये ग्रुप असतात म्हणून तो एक संघटित समाज आहे नाही असं म्हणण्याचं काही कारण नाही. त्याने कारण दुसरं सांगितलेलं आहे. इट इज टू बी कंडेम्ड इफ द ग्रुप्स आर आयसोलेटेड. समाजामध्ये निर्णायक घटक असतात, ग्रुप असतात, पण ते जर एकमेकापासून तुटलेले असतील, आयसोलेटेड, काही लक्षात येतं आपला, एकमेकापासून तुटलेले असतील, it is to be condemned if the groups are isolated, each leading an exclusive life of its own. आपलं स्वतःचं ठराविक जीवन, स्वतःचं ठराविक कार्य, स्वतःची ठराविक पद्धतीच खरी म्हणून त्यामध्ये जर तो गुरफटलेला असेल, असा एकाकी पडलेला असेल, तर तो समाज दोषास पात्र आहे. आज आंबेडकरी समाज या दोषाचा धनी झालेला आहे. बिकॉज इट इज दिस आयसोलेशन विच प्रोड्युसेस द अँटी सोशल स्पिरिट. आणखी महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. ह्या एकाकीपणातून समाज विरोधी भावना वाढते. बिकॉज इट इज दिस आयसोलेशन विच प्रोड्युसेस द अँटी सोशल स्पिरिट which makes cooperative effort so impossible of achievement. म्हणून एकमेकांना सहकार्य करून काही साध्य करण्याचं कार्य अशक्य होऊन जातं. हे आज बहुजनांच्या बाबतीमध्ये खरं आहे की खोटं आहे? बौद्ध लोकांच्या बाबतीमध्ये खरं आहे की खोटं आहे? बौद्ध म्हणून ते एकमेकाशी सहकार्य करायला तयार आहेत, एकमेकाच्या जवळ यायला तयार आहेत, एकमेकाचं ऐकून घ्यायला तयार आहेत? नाही. प्रत्येक संघटना आपापल्या त्या डबक्यामध्ये जगते आणि डबक्यामध्येच मरते. ती डबकी फोडायला कोणी तयार नाहीत. हे काही लक्षात येतं? ही या समाजाची दुर्दशा आहे. आणि ही जर दूर करायची असेल तर नव्यानं बाबासाहेबांचं हे प्रशिक्षण घेतलं पाहिजे. त्यांच्या ग्रंथाचं तोंड पाहणारी माणसं धर्माचा प्रचार करतात, धर्माच्या नावानं वाटेल ते करत राहतात आणि त्यांची रिसोर्सेस, त्यांची शक्ती सारी तिथे नष्ट होऊन जाते. प्रत्यक्षात प्रगतीचं एक पाऊल पुढे पडत नाही. गेल्या 50-60 वर्षांचा इतिहास आहे, लक्षात घ्या. आम्हा सर्वांना तो कळतो, समजतो. आज बोलूनही दाखवतात लोक, नाही बाबासाहेबांनी जिथे आणून सोडलं तिथेच आपण आहोत. कबूल. अरे पण पुढे जायचं बाबासाहेबांनी जे मार्ग सांगितले होते त्याचं काय केलंस बाबा? तू तरी करायला तयार आहेस का? नाही. तोही आपल्या त्या डबक्यामध्येच वावरणारा. हे थोडंसं लक्षात घ्या. आणि ही डबके पद्धती जी आहे, हे आयसोलेशन जे आहे, हे आयसोलेशन म्हणजे अँटी सोशल स्पिरिट निर्माण होतं. त्यापासून युवा वर्गांना सावध राहिलं पाहिजे. सत्य धम्म जर असेल तर ते सत्य सर्वोच्च मानायचं की त्या सत्याचा बहाणा करून संघटन स्थापन झालं असेल त्याला सर्वोच्च मानायचं? काय उत्तर आहे आपलं? काल एका विद्वानांच्या सभेमध्ये हाच मुद्दा मांडलाय. कारण हे साऱ्या नेत्यांचं ऐक्य झालं म्हणजे समाजाचं ऐक्य होईल. अशक्य आहे. मूर्खपणाची गोष्ट आहे ती. समाजाच्या ऐक्यामध्ये बाधक काय आहे? आयसोलेशन, गटागटाचं आयसोलेशन, एकाकीपण, पोट जातीचं एकाकीपण. 2 महिन्यापूर्वी मुंबईमध्ये होतो मी. तिथला एक मोठा ऑफिसर आहे, इंजिनियर आहे. दुसराही तसाच मोठा ऑफिसर आहे, तो इंजिनियर आहे. त्याची बायको डॉक्टर आहे. ती मला सांगत होती, उपासिका आहे चांगली आणि फार जिद्दीची महिला आहे, क्लीन आणि क्लिअर विचारसरणीमध्ये. म्हणे पण त्याची माझी ती शेजारीण माझ्याकडे आली, तिचा मुलगा इंजिनियर झाला, त्याला मुलगी पाहायची होती. माझ्या पाहण्यामध्ये 2-3 मुली आहेत. मी त्याला म्हटलं मी दाखवतो तुला, ये माझ्याकडे. ती म्हणे काल माझ्याकडे आली, मला मोठं वाईट वाटलं, मी त्याला हाकलून दिलं म्हणे. म्हटलं का?
ती आल्यावरती मला काय म्हणते, का गे म्हणे तू जे काय मुली बघितल्या त्या आपल्यापैकीच आहेत ना? नाही कळलं? मला नाही कळलं. मी म्हटलं म्हणजे काय? नाही म्हणे आपल्या बावणे जातीपैकीच आहे का म्हणे. एवढे हायली क्वालिफाईड लोक. मी त्याला म्हटलं बाई ग तुझा, मी तुला एकही मुलगी दाखवणार नाही. मला त्याचं वाईट वाटतं, माझ्या मैत्रिणीचा मी अपमान केला, पण दुसरा इलाज नाही म्हणे. इतकी खालची पातळी त्यांची आजही आहे. हे आयसोलेशन आहे. विदर्भातल्या तरुण पिढीनं याचं बळी होऊ नये. पोट जात नाही, जातच म्हणायची नाही. मी मनुष्य आहे आणि सर्वश्रेष्ठ बनण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. तो माझा मार्ग आहे, तो बुद्धाचा मार्ग आहे. म्हणून बौद्ध बनायचं ते या स्वाभिमानानं, बौद्ध बनायचं त्या ह्या विश्वासानं, आणि तो विश्वास जतन करण्यासाठी म्हणून दुसऱ्या प्रत्येक माणसाशी चांगुलपणानं बघायचं आहे. म्हणून बुद्ध नीतीची भाषा करतात, मैत्रीची भाषा करतात, दानाची भाषा करतात, इतरांच्यासाठी द्या, त्याग करा, त्या त्यागाची भाषा करतात. नुसतंच घ्या ही भाषा करत नाहीत. ही गुणवत्ता आहे. अँटी सोशल जातीची गुणवत्ता आहे आणि बुद्धाची गुणवत्ता आहे सोशल, सर्वांगीण, सर्वव्यापक. हे बाबासाहेबांच्या राजनीतीचं, बाबासाहेबांच्या धर्मनीतीचं, बाबासाहेबांच्या सामाजिक नीतीचं मुख्य मर्म आहे, मुख्य सूत्र आहे. हे सूत्र जर आपण कधी हाती घेतलं नाही तर आपण असेच त्या आयसोलेशनमध्ये वाहत जाऊ, त्या गटबाजीमध्ये, त्या ग्रुपबाजीमध्ये वाहत जाऊ आणि त्या अनेक संघटनांमध्ये बर्बाद होऊन जाऊ. इतका महत्त्वाचा विषय बाबासाहेबांनी याच्यामधून पुढे मांडलेला. एक प्रिन्सिपल आयसोलेशन. जात आयसोलेशन आहे. जात माणसाचं स्टेरिलायझेशन करते. म्हणजे काय? जात माणसाला नपुंसक बनवते. हे बाबासाहेबांचं वाक्य आहे बरं. स्टेरिलायझेशनचा अर्थ कळला नाही म्हणून सांगावा लागतो. स्टेरिलायझेशनचा अर्थ माणसाला एवढाच आहे की गर्भ प्रतिबंधक शस्त्रक्रिया करून घेणं म्हणजे स्टेरिलायझेशन. एवढाच अर्थ माहीत आहे ना? पण त्या मूळ शब्दाचा अर्थ आहे नपुंसक करणे. जात माणसाला नपुंसक करते. यासाठी की तो स्वतःच्या व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा काही नवीन निर्माण करू शकत नाही, सामाजिक जीवनात सुद्धा काही नवीन चांगलं निर्माण करू शकत नाही. तो आहे त्याच ह्याच्यामध्ये जगतो आणि मरतो, म्हणून त्याला नपुंसक करते. अनायलेशन ऑफ कास्टमध्ये बाबासाहेबांनी ते म्हटलेलं आहे. तर ह्या दुर्गुणातून मुक्त होण्यासाठी बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीचं अध्ययन करणं, त्यातली मर्म लक्षात घेणं हे किती आवश्यक आहे ते यावर आपल्या लक्षात येईल. आणि मग ब्राह्मणांनी आपलं वर्चस्व टिकवण्यासाठी ज्या काही गोष्टी केल्या, साहित्य कसं निर्माण केलं, त्या साहित्यामध्ये या गोष्टी कशा भरल्या आणि आपलं हे चिरंतर टिकेल अशी व्यवस्था कशी केली, हे आपण आणखी पुढच्या प्रवचनामध्ये पाहू. तूर्त आपण इथे थांबूया. जय भीम.